सर्वांना नमस्कार मित्रांनो, आजची ही लाईव्ह आहे ते आपले जी काय अभियोग्यता धारक आहेत 2025 ची टेट परीक्षा देणार आहेत आणि त्यांच्यासाठी आपला विषय आहे मित्रांनो की जी काय बुक लिस्ट आहे ही जी काय टेट परीक्षेची पुस्तके म्हणजे बुकलेट कोणती पुस्तकं वापरायची ही आपली टेट एक्झाम 2025 ला होणार आहे आणि त्यासाठी मी आपला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे की बरेच विद्यार्थी कमेंट करतात, व्हॉट्सअपला करतात की सर बुक लिस्ट कोणकोणती वापरायची ती आमच्यापर्यंत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करा। त्यामुळे हा व्हिडिओ याच्या मागेही मी एक दोन व्हिडिओ या टेट परीक्षेसंदर्भात कोणती बुक वापरायची आणि कशा पद्धतीने तेही सांगितलं होतं, पण तरी पुन्हा मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आले कारण आपले बरेच अभियोग्यताधारक आहेत की ज्यांच्यापर्यंत ही बुक लिस्ट पोहोचलेली नाहीये। सर्वात प्रथम मित्रांनो, स्क्रीनवर पाहताय तुम्ही मराठी व्याकरण। आता मराठी व्याकरण IBPS पॅटर्न परीक्षा घेणार आहे आणि मराठी व्याकरण जे काय आहे तर ते एकदम सोप्या पद्धतीने IBPS ला विचारतं। तुम्ही पाहिलं असेल जर आपल्या जे काय महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा होत्या TCS वगैरे तर त्यासाठी IBPS पॅटर्न नसतो, तर जे काय आहे मराठी व्याकरण तर ते एकदम सोप्या पद्धतीने असे प्रश्न आपल्याला वाटतात पण ते नसतात आणि IBPS ला एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न असतात। त्यासाठी सर्वांनी हे जे पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं हे पुस्तक तुम्ही सर्वांनी रिफर करा। त्याचं रिझन असं आहे याच्यामध्ये शब्द संग्रह जास्त दिलेला आहे, व्होकॅब्युलरी आहे ती बरेच प्रमाणात म्हणजे अतिशय छान पद्धतीने दिलेली आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर IBPS साठी जी काय समानार्थी विरुद्धार्थी वाप्रचार म्हणी यांचा जास्त समावेश केलेला दिसतो। टेट परीक्षा पाहिली असेल तुम्ही दिली असेल, तुम्ही तर विचारा जरा तुमचे काय असतील मित्र वगैरे त्यांना अशा पद्धतीने। त्यानंतरचा विषय आपला दुसरा पुस्तक आहे ते इंग्लिश। आता हे इंग्रजी पुस्तक टेट परीक्षा IBPS पॅटर्न जर पाहिलं तर त्यामध्ये जे काय वाक्यांचा क्रम लावा, प्रिपोजिशन्स वापरा, त्यानंतर बाकी काय व्होकॅब्युलरी आहे ती तर हे जे काय आहे MJ शेख सरांचं पुस्तक आहे। हे पुस्तक जे त्या सरांचं आहे ते पुस्तक तुम्ही रिफर करू शकता। याच्यामध्ये व्होकॅब्युलरी बऱ्याचपैकी छान पद्धतीने दिलेली आहेत, आलेले प्रश्न दिलेले आहेत IBPS पॅटर्नला कशा पद्धतीने। फक्त एक आहे या पुस्तकामध्ये पॅसेज दिलेले नाहीयेत, पॅसेजवरती जे काही प्रश्न आहेत ते दिलेले नाहीत, त्यामुळं एकच फक्त तुम्हाला ते पॅसेज आहेत त्याचा सराव इतर कुठल्याही पुस्तकातून करायला लागेल। बाकी परिपूर्ण असं IBPS पॅटर्नसाठी हे पुस्तक आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला हे पुस्तक हे इंग्रजी आहे ते करायचं आहे। ते पुस्तक तुम्ही जे रिफर करा अतिशय छान पद्धतीने आणि अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर करा। पुढे पाहूया आपण मित्रांनो, जे काही पुस्तक आहे ते आपलं आहे मॅथ्स ऑफ मॅथमॅटिक, जे नितीन महाले सरांचं पुस्तक आहे गणितासाठी अतिशय छान। आता हे गणितासाठी हे पुस्तक आहे IBPS पॅटर्न म्हणलं गणित सेम आहे, TCS IBPS कोणतंही राहू द्या, जे TET साठी परिषद जी परीक्षा कंडक्ट करतात त्यासाठी जे गणिताचं पुस्तक आहे मॅथ्स ऑफ मॅथमॅटिक हे पुस्तक तुम्ही रेफर करा अतिशय छान पद्धतीने सोप्या पद्धतीने। ज्यांनी आता सुरुवात केली अभ्यासाला त्यांनाही समजेल असं या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे। आता विषय तुम्हाला असं वाटेल IBPS पॅटर्न म्हणजे गणित खूप अवघड, गणित अवघड नसतं, त्यामध्ये रिझनिंगचे प्रश्न खूप अवघड असतात। तर आपण तेही पाहणार आहे रिझनिंगचं साठी कोणतं पुस्तक, तर पाहू शकता रिझनिंगसाठी हे दोन पुस्तक आहेत, एक बुद्धिमत्ता चाचणी जे सतीश वशे सरांचं आहे, हे सतीश वशे सरांचं पुस्तक आहे आणि दुसरं आहे बुद्धिमत्ता चाचणी हे वराड सरांचं पुस्तक। हे परिपूर्ण असं IBPS पॅटर्नसाठी रिझनिंगचे प्रश्न असतात, जे काय सिटिंग अरेंजमेंट, त्यानंतर सर्कल वगैरे असेल, त्यानंतर जे काही टप्पे असतात समजा फ्लोअर वगैरे, त्याच पद्धतीने इनपुट आउटपुट सगळं अतिशय छान पद्धतीने दिले। आणि हे जे बुद्धिमत्ता आहे ज्यांना आता सुरुवात केली त्यांनी हे पुस्तक सध्या वापरा, त्यानंतर हे पुस्तक आणि तुम्हाला सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला तेवढं मानणं खूप गरजेचं आहे। आता हे जे काय वशे सरांचं पुस्तक आहे ते जर परीक्षा TCS ने घेतली, परीक्षेने घेतली तर हे पुस्तक अतिशय छान पद्धतीने आहे बुद्धिमत्तेसाठी। आणि जर IBPS जर परीक्षा पुन्हा कंडक्ट करत असणार, अजून तर माहीत नाही आपल्याला कोण घेणार आहे, परंतु 90% तरी IBPS घेणार आहे, त्यामुळे हे जे पुस्तक आहे ते घ्या। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात कुठे लेक्चर भेटतील तेही तुम्ही पहा, ते खूप महत्त्वाचं आहे। आणि यासाठी तुम्हाला मी वरती सुविचारलेलं आहे सरावाने माणूस परिपूर्ण होतो। हे का तुम्हाला सुविचारच्या माध्यमातून सांगतोय, कारण तुम्हाला हे दोन विषय आहेत मॅथ्स आणि रिझनिंग, इथे तुम्हाला प्रॅक्टिस मॅन परफेक्ट म्हणतो आपण की सरावाची तुम्हाला खूप गरज आहे। आणि हे दोन पुस्तक आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की हे जे आहेत बुद्धिमत्ता चाचणीचं आणि हे बुद्धिमत्तेचंच आहे, परंतु फक्त ज्यांनी नवीन सुरुवात करणार आहेत त्यांनी हे सुरुवातीला हे पुस्तक सॉल्व करा आणि त्यानंतर हे करा। परीक्षेला अजून 5-6 महिने आहेत, काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्हाला सरावाची खूप गरज आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलाय म्हणजे तुमचं कर्तव्य आहे, हे
व्हिडिओला सर्वांनी लाईक करणं, सबस्क्राईब करणं आणि लिंक शेअर करणं. आता हा व्हिडिओ जवळजवळ मी तुमच्यापर्यंत पुन्हा जवळ दुसरा तिसऱ्यांदा पोहोचवतोय. त्याचं रिझन असं आहे की बरेच जण व्हॉट्सअपला कॉल करतात की सर बुक लिस्ट पाठवा, पुढचं पाहू आपण पुस्तक कोणतं वापरायचे ते. आता जर पाहिलं तुम्ही पुस्तक तर स्क्रीनवर पाहू शकताय की जे काय सामान्य ज्ञान कोणतं आहे, लुसेंट प्रकाशन, 1 नंबर जबरदस्त जे प्रश्नांचं स्वरूप आहे. IBPS पॅटर्न म्हणलं तर हे लुसेंट प्रकाशनचं सामान्य ज्ञान मराठी माध्यमातून पुस्तक आहे. जे काय SCERT NCERT असं दोन्ही प्रकारे दोन्ही पुस्तकातलं त्यांनी याच्यामध्ये जनरल नॉलेज हे केलेलं आहे. आता यामध्ये काय काय तर ऐतिहासिक पासून प्राचीन पासून जे आधुनिकपर्यंतचे जे काही प्रश्न आहेत, कोणतेही प्रश्न जे समाजशास्त्र राज्यशास्त्राचे असतील किंवा इतर कोणते, त्याचा त्यांनी समावेश केला. आपण पाहिलं तर IBPS पॅटर्न ऐतिहासिक कालावरती किंवा भूगोलाचे इतिहासाचे प्राचीन काळातील प्रश्न बरेच विचारतात. पाहिलं असेल, तुम्हाला समजलं असेल की घराणे वगैरे ऐतिहासिक वगैरे, तर ते अतिशय छान पद्धतीने हे एकच पुस्तक तुम्ही GS साठी यूज करू शकता. तुम्ही स्टेट बोर्ड पण वापरू शकता. आणि कसं आहे, तुम्ही आता बरेच दिवस अभ्यास केलेला त्यामुळे तुमचं बऱ्यापैकी झालेलं आहे. आता पुढे पाहिलं तर राहिला विषय कोणता, मानसशास्त्र. तर मानसशास्त्र म्हणलं तर तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर, ह्या माझ्या TET साठी मी ह्या नोट्स बनवलेल्या आहेत. आणि हे ह्या नोट्समध्ये मी उपयोजनात्मक प्रश्नांचा पण समावेश केलेला आहे. उपयोजनात्मक प्रश्नांचा पण स्वतःचं मी हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीने ते तुम्ही ज्या नोट्स आहेत मी फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करतो परिशेष. त्यानंतर आपले शिक्षकांना अन्नदाते यांचं TET साठी जो काही पेपर 1-2 साठी आहे, त्यांची बरेच पुस्तकं आहेत. तर ते उपयोजनात्मक प्रश्न आहेत, असं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि ते पुस्तकातून तुम्ही जे काही प्रश्न आहेत ते करू शकता. मानसशास्त्र म्हणलं तर IBPS पॅटर्नला अजिबात कोणते उपपत्ती विचारत नाहीत, सिद्धांत काहीच विचारत नाहीत. त्याच्यावरती तुम्ही म्हणजे उपयोजनात्मक ॲप्लिकेशन बेसवर प्रश्न विचारतायत. ते तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हँडल करता, त्यामुळे तिथे थोडेसे विचार करण्याची पातळी तुमची जबरदस्त पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्ही कशा उत्तर रिप्लाय देत आहे त्यावरती सगळं आहे. तर अशा पद्धतीने हे बुक लिस्ट आहे. आता तुम्हाला जे काय तुमच्या प्रश्नांचे सर्वांची प्रश्नांची उत्तर देतो मी, जे काय कमेंट करतायत त्यांची सर्वांची देतो. त्यासाठी एक नंतर लाईव्ह लेक्चर घेणार आहे मी. तर अशा पद्धतीने ही जी बुक लिस्ट आहे ती तुमच्यापर्यंत मी पुन्हा शेअर करतोय आणि केलेली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी लाईक करा बरं. हा व्हिडिओ ज्यांना हा व्हिडिओ पाहतील ते सर्वांनी लाईक करा. कारण लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ सर्व आपले जे काही अभियोगधारक आहेत, टेट परीक्षाधारक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पुढे पाहिलं तर ही जी स्क्रीनवर दिसते तुम्हाला चार्ट, आता हा चार्टवर काय आहे तर विषय वाईज तुम्हाला किती प्रश्न आणि किती मार्क आहेत. तर अशा पद्धतीने येथे आहे, पाहू शकता तुम्ही. गणित बुद्धिमत्तेला 90, 30, 120 मार्क आहेत. आणि हे 120 मार्क आता 120च्या पुढे पण येऊ शकतं. मराठी 30, सामान्य ज्ञान 30, इंग्रजी 30 असे प्रश्नाचं स्वरूप दिले. 200 प्रश्न, 2 तास वेळ आणि 200 मार्क. मार्क किती पाडायचे हे तुम्ही ठरवायचे. त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने ही जी पुस्तकं आहेत ते रेफर करायच्यात आणि कशा पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन बेसवर तुम्ही ते क्वेश्चन सोडवताय, तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवताय. अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो. आणि तो तुम्ही सर्वांनी तुमच्या मित्रांपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून बरेच जणांपर्यंत बुक लिस्ट कोणती वापरायची ते फक्त आपले कुठेतरी जे पुस्तक भेटेल ते यूज करतायत आणि चालू द्या. नाही, कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुठेतरी मार्गदर्शन घेऊन कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय पुस्तकं वाचायची कोणती. तर ही मी जी तुमच्यापर्यंत जेवढी पुस्तकं पोहोचवली ती अतिशय छान पद्धतीने रेफर करा. तुम्ही अतिशय छान पद्धतीने ती सॉल्व करा आणि नक्कीच तुम्हाला 100% तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क भेटणार. सर्वांना विनंती करतो, हा व्हिडिओ सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.